बोला आता. बोला लवकर. फोर्थची मुलं. बरोबर. काय? बोल 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 बोल. काय? She wanted colors for drawing. करेक्ट आहे. शी वॉन्टेड कलर्स फॉर ड्रॉइंग. DRAWING. लिहा, माझ्या बरोबर लिहा. तुम्हाला सोडून आज मी पुढे जाणार नाही. द स्लोएस्ट डे. छान लिहू आपण, काही गडबड नाही. पुढं. पुढं बोला. आता पुढचा क्वेश्चन काय करायचा? पुढचं सेंटेन्स काय असतं आपलं? वर्बल क्वेश्चन. बोला मग, वर्बल क्वेश्चन बोला रे. ग्रुप. तिला ड्रॉइंग साठी कलर पाहिजे होते का? थांब थांब. तू फोर्थची का? ओनली फोर्थ क्लास. फोर्थची आणि थर्डची मला बोलायची. थर्ड अँड फोर्थ. ओनली थर्ड अँड फोर्थ स्टोन. बोला. छोटे बच्चे बोलो. बोला. बोला रे लवकर. वर्बल क्वेश्चन काय बोलायचं आपल्याला सांगा. शेवटी काय लावायचं? का लावायचं? सांगा मग, या वाक्याला का जोडून सांगा. फोर्थची कोण आहे का? तिला ड्रॉइंग साठी कलर्स पाहिजे होते. करेक्ट. ड्रॉइंग साठी कलर. आता मराठीमध्ये आपण कलर्स म्हणतो, इंग्लिश मध्ये कलर्स म्हणतो, है ना. कलर पाहिजे होते का? बर. काय केलं होतं आपण काल इथं? वॉन्टेडच्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन करताना वाक्याच्या सुरुवातीला डिड ठेवायचं आणि त्यानंतर वॉन्टेडचं वॉन्ट करायचं. फॉर्म भरेपर्यंत थांबा. हा, बोला. काय होईल मग? सुरुवातीला काय वापरलं होतं आपण काल? बोला रे. फोर्थची बोला. डिड. बोला. Did she डिड want पुढं काय? drawing? Did she want colors for drawing? फोरचा एकच विद्यार्थी का आज? काय झालं गावाकडं? पाऊस चालू आहे का? हा सर, पाऊस पडलाय. अच्छा, पाऊस पडलेला आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लाईट कट केले आहे ना. हा सर. हा, आमच्याकडे पण लाईट बंद केली होती, कारण का अवकाळी पावसात सहसा वारं वगैरे येण्याची शक्यता असते ना. त्यामुळे बेटर आहे, किंवा आणि थोड्या वेळासाठी असल्यामुळे ते कट करतात, इकडे तिकडे विनाकारण नुकसान होऊ नये म्हणून. बर. टुडे MSCBचा इम्पॅक्ट आहे. इट्स MSCB इम्पॅक्ट. चला, लक्षात घ्या. योगायोगानं आपलं तिकडं UPSC फाउंडेशन चालू आहे, ओरिएंटेशन प्रोग्राम. हेच तर ट्रेनिंग आहे. याच अडचणी आहेत आणि यातूनच अधिकारी उद्याचा घडत असतो. या अडचणींवर मात करून जो पुढे जातो तो अधिकारी घडतो, कारण त्याला सवय असते संकटांशी सामना करण्याची. आणि अधिकारी कशाला लागतो? प्रशासनाला संकट सोडवायला, प्रश्न सोडवायला. हे निसर्ग सगळ्यांना अधिकारी बनवतोय, आपल्याला समजत नाही. चला. डिड शी वॉन्ट कलर्स फॉर ड्रॉइंग. चला, बोला रे. एनी मिनिंगफुल डब्ल्यू क्वेश्चन. तिकडं गोरेसर आले का? बघा, आज गोरेसर आले का? अंतरगाव लाईट ऑफ. काय मोबाईल पण सगळ्यात डिस्टर्ब झाले का एवढ्या लोकांचे? कशाला फेसबुक बघता एवढं? हा, बोलो. बोला रे बाबा. चला, तुम्हाला आणखी ऍड करू का रे? फोर्थ अँड फिफ्थ. चला, फोर्थ अँड फिफ्थ ग्रुप नाही, हा क्लासचे मुलं. चौथ्या आणि पाचवीची मुलं बोला. चला.
तिला चौथी आणि पाचवी कशासाठी चला. कलर्स पाहिजे होते? अच्छा तरी पण एकच बोलतोय. व्हेरी गुड, चालतंय. तिला कशासाठी कलर्स पाहिजे होते? तिला कशासाठी कलर्स पाहिजे होते? आणि एवढं काय कोणी लोड घेणार नाही, कारण त्यांना माहिती हे रेकॉर्ड होते है ना. गावाकडचे लोड एवढं नाही घेतलं, कोणीच नाही घेत, समजा घेतला पण नाही पाहिजे. हा, कशासाठी ला काय शब्द आहे आपल्याकडे? डब्ल्यू शब्द पाठ असला पाहिजे. फॉर विच रिझन. आणि डब्ल्यू शब्दानंतर आपलं बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर, आणि वर्बल क्वेश्चन आहे तसा रिपीट करायचा. बोला आता रे. Did she want colors वॉन्ट कलर. आणि फॉर ड्रॉइंगची गरज नाही, कारण का त्याचाच आपल्याला क्वेश्चनचा वर्ड बनला. फॉर कलरच्या ऐवजी आपण ड्रॉइंगच्या ऐवजी काय लिहिलं? विच रिझन लिहिलं बघा. बरोबर. चला आणखीन काय बनवू शकतो? काय डब्ल्यू एच क्वेश्चन? तिला Can कोणते you- कलर पाहिजे होते? बरोबर आहे. तिला ड्रॉइंग साठी कोणते कलर्स पाहिजे होते? बर, चला शांततेने लिहा, माझ्याबरोबर लिहा, कम्प्लीट करा, मग मी पुढे जातो. तिला ड्रॉइंग साठी कोणते कलर्स पाहिजे होते? तिला ड्रॉइंग साठी कोणते कलर्स पाहिजे होते? आय विल गो दीज मच स्लोली. एवढा बी स्लो जाऊ शकतो. कमॉन, लिहिलं का मराठीमध्ये? फोरची मुलं. येस सर. डब्ल्यू शब्द काय आहे याच्यामध्ये? कोणते कलर्स. कमॉन, काय होईल मग? विच कलर. Did she want for drawing? करेक्ट. विच कलर नंतर आपला बोर्ड कुठे गेला पाहिजे? वर्बल क्वेश्चन वर. आता बोला. डिड शी वॉन्ट फॉर ड्रॉइंग? मला वाटतं किमान एक सेट तरी या स्पीडनं घेतलंच पाहिजे, नंतर मग बाकीला स्पीड वाढून तरी चालेल, है ना. विच कलर. आहा, बाहेर खूप भारी हवा आहे, है ना. मधून मधून स्वाद येतोय. महक प्लस लिसननेस. हा, विच कलर डिड शी वॉन्ट फॉर ड्रॉइंग? बरोबर. आणखीन काय बनवू शकतं का एनी मिनिंगफुल डब्ल्यू एच क्वेश्चन? कोणाला होईल ना, कोणाला? ड्रॉइंग साठी. बोला रे. 4th and 5th बोला बोला. ड्रॉइंग साठी कलर पाहिजे होते. बरोबर. कलर्स कोणाला पाहिजे होते किंवा कोणाला कलर्स पाहिजे होते, काही बोलतो चालतं, काय अडचण नाही. ड्रॉइंग साठी कलर्स कोणाला पाहिजे होते? ड्रॉइंग साठी कलर्स कोणाला पाहिजे होते? कमॉन. कोणाला मध्ये फक्त हु, डब्ल्यू एच शब्द काय आहे? कोण आहे. ला ते त्या अर्थामध्ये समाविष्ट आहे वाक्याच्या. चला, कोणाला पाहिजे होते? कमॉन. हु. बोला रे. हु नंतर हा, इथे मात्र लक्षात ठेवा, सगळेजण लक्षात ठेवा. डब्ल्यू एच शब्दामध्ये जर सब्जेक्ट एक्सप्रेस झाला तर त्या डब्ल्यू एच शब्द क्वेश्चन मध्ये आपण डीड किंवा डू किंवा डज या प्रकारचा वर्बल क्वेश्चन वापरत नाही. मग यांना ड्रॉप करायचं. मग काय होईल? हो, सपोज वर्बल क्वेश्चन जाऊ आपण, डीड आलंय है ना. आता सी तर इकडे आलंय हो मध्ये, बरोबर.
मग वॉन्ट आलं, हु वॉन्ट येते बरोबर. मात्र वॉन्टचा सेकंड फॉर्म का लिहायचा, कारण का डीड लिहिलं नाही आपण. मग डीड लिहायचं मिक्स करायचं, काय होईल मग हु वॉन्टेड आणि त्या पुढचं वाक्य. किंवा दुसरा दुसरा संकल्पना बघा. किंवा हे बघा, पहिलं वाक्य काय करायचं द्यायचं, हु वॉन्टेड झालं. हा बोला रे. कलर फॉर कलर फॉर ड्रॉइंग करेक्ट आहे. हु वॉन्टेड कलर फॉर ड्रॉइंग करेक्ट आहे, बरोबर आहे. जेव्हा जेव्हा सब्जेक्ट हा डब्ल्यू शब्दामध्ये एक्सप्रेस होतो, विचारलेला असतो, तेव्हा तेव्हा डू डज डिड न क्वेश्चन न बनवता पहिल्या वाक्यामधील सब्जेक्टच्या ठिकाणी डब्ल्यू शब्द ठेवायचा आणि अख्खं वाक्य रिपीट करायचं. हा नियम फक्त पॉझिटिव्ह मध्येच ऍप्लिकेबल आहे. निगेटिव्ह मध्ये दोघांच्या मध्ये नॉट येतं, त्यामुळे ते डिशूम करत नाही. असं कालही मी बोललो होतो, आजही परत बोलतो. आता एवढ्या नंतर आपण निगेटिव्ह मध्ये एंट्री करू. चला, तिला ड्रॉइंग साठी कलर पाहिजे नव्हते. मग कशासाठी पाहिजे होते, होळीसाठी है ना. तिला ड्रॉइंग साठी कलर नव्हते पाहिजे किंवा पाहिजे नव्हते. बोला रे. आता बरं लिहा, अगोदर लिहा, सगळे शांततेने लिहा, काहीच गडबड नाही. आज आराम से चलेंगे. आई एम सॉरी. झालं का वरची मुलं, झालं का लिहून. आणि डीड नंतर नॉट लिहावं लागेल आपल्याला, बरोबर. मग काय होईल सांगा. सी करेक्ट आहे. सी डिड नॉट वॉन्ट, वॉन्टेडचं वॉन्ट झालं, कारण का डीड मध्ये पास्ट टेन्स एक्सप्रेस झाला. सी डिड नॉट वॉन्ट कलर फॉर ड्रॉइंग. निगेटिव्ह सेंटेन्स आपण नेहमी दोन प्रकारे लिहितो, एकदा डिड नॉट सेपरेट आणि एकदा डिड नॉट एकत्र. कम ऑन. सी डिडंट वॉन्ट कलर्स फॉर ड्रॉइंग. एकदम करेक्ट आहे. व्यवस्थित लिहून घ्या, तोपर्यंत मी पाणी पितो. ते डिडंट वॉन्ट कलर का टाकलं की वर्बल क्वेश्चन तयार होतो. मराठीमध्ये मला वर्बल क्वेश्चन सांगा, 4th आणि 5th ची मुलं एकत्र सांगा सगळे मिळून. कमॉन. तिला ड्रॉइंग साठी कलर पाहिजे नव्हते का. ड्रॉइंग साठी कलर्स पाहिजे नव्हते का. करेक्ट आहे, व्हेरी नाईस. तिला ड्रॉइंग साठी कलर्स पाहिजे नव्हते का. डोकं नव्हता काय करायचं, या डीडला इकडे एरो दाखवायचा, या डीडला इकडे एरो दाखवायचा आणि त्यांना सांगायचं तिकडे पळा, म्हणजे आम्हाला वर्बल क्वेश्चनचा मिनिंगचा सेंटेन्स बनवता येईल. चला बोला, 4th ची मुलं. Did Did she not want color for drawing? Did she not करेक्ट आहे. Did she not want colors for drawing? Or did she want color for एकदम करेक्ट आहे. Didn't she want colors for drawing? बरोबर आहे.
यू आर राईट. 4th आणि 5th झालं का? येस सर. ओके, चला सांगा मग मला WH क्वेश्चन सांगायचा. ड्रॉइंग का पाहिजे नव्हतं लिहायचं का? ड्रॉइंग तिला ड्रॉइंग साठी काय? तिला ड्रॉइंग साठी कलर्स का पाहिजे नव्हते का? काय सांगितलं रे? एकदा सांगा. काय सांगितलं? अरे बोलणार रे. तिला ड्रॉइंग बोला. साठी कलर का पाहिजे नव्हते? बर, तिला ड्रॉइंग साठी कलर्स का पाहिजे नव्हते? ओके, व्हेरी नाईस. का अगोदर लिहून मग वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचा आणि तो रिपीट करायचा ठरल्याप्रमाणे. काय मग सुरुवातीला काय लिहावं लागल? बोला. वाय कलर्स येईल रे बाळा, कलर नाही, कलर फॉर ड्रॉइंग. Why did she not want colors for drawing? और काय होईल? Why did colors for drawing? एकदम करेक्ट आहे. लिहून घ्या व्यवस्थित. तुम्ही लिहीपर्यंत आय विल वेट. चला पुढे सांगा मला आणखीन काय होऊ शकतं? WH क्वेश्चन, एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. कोणाला कलर पाहिजे होते लिहायचं का? मुद्दाम लिहू आपण, म्हणजे काय की तो नियम इकडे ऍप्लिकेबल आहे का नाही बघता येईल आपल्याला. नीट वापरता का येते का नाही, है ना? लिहा. कोणाला कलर पाहिजे? कोणाला ड्रॉइंग साठी कलर्स ओके, कलर्स पाहिजे नव्हते. तर आपण इंग्लिश वर्ड लिहितो तर कलर्स लिहू, है ना? नव्हते पाहिजे, पाहिजे नव्हते. कमॉन, कोणाला मधलं कोण WH शब्द असते? हा बोला. हु नंतर बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर. करेक्ट. डिड नॉट वॉन्ट. बघा आता इथं डिडचे आणि वॉन्टची भांडणं होत नाही, कारण का नॉट दोघांच्या मध्ये आलंय. तेव्हा बिंदास राहायची, निगेटिव्हला काही घाबरायचं नाही. हु डिड नॉट वॉन्ट कलर फॉर ड्रॉइंग. और इन अदर वे, कम ऑन. Who did want colors Didn't for want. Very good. drawing? Who didn't want colors for drawing? Colors for drawing. That's it. व्यवस्थित लिहून घ्या आणि हा आपला एक सेट या पद्धतीने. बापरे, रेकॉर्डिंग स्टॉप केलं होतं मी. असू द्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. रेकॉर्डिंग बघणाऱ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. कुठून बंद केलं तर माहित नाही मला. सबसे बंद किया था पता. विद्यार्थ्यांना गावामध्ये लायब्ररी पाहिजे नव्हती. स्टुडंट्स डिड नॉट वॉन्ट लायब्ररी इन द विलेज. और स्टुडंट्स डिडंट वॉन्ट लायब्ररी इन द विलेज. विद्यार्थ्यांना गावामध्ये लायब्ररी पाहिजे नव्हती का? डिड स्टुडंट्स नॉट वॉन्ट लायब्ररी इन द विलेज और डिड स्टुडंट्स. बाकी आहे, क्लिअर येतं. ऑल राईट. काय डाऊट आहे कोणाला? बघा, एवढं स्लो लिहून आपलं व्यवस्थित संपलेलं आहे. दिस इज द बेनिफिट ऑफ स्टार्टिंग ऍट राईट टाइम.
बरोबर, विदाउट वेस्टिंग इवन अ सिंगल मिनिट. चला, हो, रिपीट ट्वाइस आणि सांगा श्रद्धा मॅडम आले का? किती सेट करायचे? 4 to 6. राजबारे मॅडम सांगा. एक सेट वाढवा आपण. राजबारे मॅडम 5 सेट. चला, फायनल डिसिजन. इकडे कवाळे सर आहेत का? 7 सेट सर. अरे हो. 7 सेट, 8 तरी घ्यायला पाहिजे. अजून तरी चालते. चला, ट्वाइस रिपीट आहे ना. 4 + 7 11 चालतंय. चालेल, मात्र करून घ्या आणि हे त्यांना विचारून घ्या. ओरली पण हे विचारून घ्या त्यांना. सो दे विल बिकम परफेक्ट इन दिस ऑल्सो. ऑल राईट, चालू आहे पॉज. थांबायचं हा ना. वी विल हॅव पॉज. यस सर. म्हणा रे, विल हॅव पॉज. ओके, विल हॅव पॉज.